सांगली जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस पडत नसला तरी कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या संततधार पावसामुळे कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये काहीशी वाढ झाली आहे। गेल्या 4 दिवसांपासून कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडणाऱ्या संततधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं कृष्णा नदीवरचे सांगलीवाडी बंधारा प्रवाहित झालाय। काही दिवसापूर्वी कृष्णेचं पाणी पातळी खालावल्यानं नदीपात्र कोरडं पडू लागलं होतं, मात्र संततधार पावसामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत काहीशी वाढ दिसून येते। दुसरीकडे ज्या भागात पेरणीयोग्य पाऊस झालाय त्या भागातील शेतकऱ्यांनी पेरणी करायला सुरुवात केली आहे, मात्र ज्या भागांमध्ये अद्याप पेरणीयोग्य पाऊस झाला नाही त्या ठिकाणी अद्याप पेरण्या रखडल्या। सांगलीवाडीजवळील प्रवाहित झालेल्या बंधाऱ्यावरून आढावा घेतलाय कुलदीप माने यांनी। जुलै उजडलेला आहे, मात्र सांगली जिल्ह्यामध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस पडलेला नाहीये। मात्र कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जी काही संततधार या ठिकाणी सुरू आहे, यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये काहीशी वाढ ही झालेली दिसून येते। कारण आपण सध्या जो सांगलीवाडीजवळचा बंधारा पाहतोय, जो काही दिवसापूर्वी या ठिकाणी पाणी कृष्णेची पातळी पूर्णपणे खाली होती, तो सांगलीवाडीचा बंधारा आता या कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये काहीशी वाढ झाल्यामुळे प्रवाहित झालेला आहे। आपण हे चित्र आयर्विन पुलाखाली जो सांगलीवाडीजवळचा बंधारा, या बंधाऱ्यावर चित्र पाहतोय। हा बंधारा प्रवाहित झालेला आहे। या सगळ्या जे 3 ते 4 फूट पाण्याची पातळी वाढल्यामुळं खास करून सांगली मिरज कुपवाड महानगर पालिका क्षेत्रामध्ये जे पाणी टंचाईचं संकट ओढावलं होतं, ते काहीसं दूर यामुळं झालेलं आहे। त्यामुळं काहीसा दिलासा हा सांगलीकरांना या संततधार पावसामुळे कृष्णेच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होतंय, त्यामुळं मिळालेलं आहे। मात्र दुसरीकडं जिल्ह्यामध्ये ज्या भागामध्ये काहीसा समाधानकारक पाऊस झालेला आहे, जिथं पेरणीयोग्य पाऊस झालेला आहे, त्या ठिकाणी खास करून त्यामध्ये खानापूर घाटमाता या ठिकाणी पेरण्या सुरू झालेल्या आहेत। मात्र दुसरीकडे ज्या ठिकाणी समाधानकारक पाऊस नाही आहे, अद्याप त्या ठिकाणच्या पेरण्या रखडलेल्या आहेत। अशा पद्धतीचे चित्र जुलै महिन्यामध्ये सांगलीमधील दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.